16व्या शतकापासून कोकणच्या किनारपट्टीवर पोर्तुगीजांचं राज्य होतं. गोवा म्हणजे दक्षिण फिरंगाण हे पोर्तुगीजांचं मुख्यालय होतं. तर त्यानंतर त्यांच्या ताब्यात एक बुलंद जागा होती आणि ती म्हणजे वसई. या पोर्तुगीजांच्या राज्यात स्थानिक हिंदूंवर फार अत्याचार होत होते. धर्माच्या नावावर आणि इन्क्विजिशनने थैमान घातलेलं होतं. शेवटी 1737 मध्ये बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा फौज घेऊन आले. चौल, रेवदंडा, कोर्लई, साष्टी, त्यानंतर उत्तर कोकणात डहाणू, तारापूर, माहीम, शिरगाव ही सगळी पोर्तुगीजांची गावं चिमाजी अप्पांनी जिंकली आणि शेवटी 1739 मध्ये वसईच्या किल्ल्यावर मोठी लढाई झाली. बरेच दिवस ही लढाई चालली. शेवटी मराठ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली सुरुंग पेरला आणि तटबंदी उडवून दिली आणि मराठे किल्ल्यात शिरले आणि पोर्तुगीजांचा पराभव केला. पोर्तुगीज शरण आले. त्यांनी तह केला आणि उत्तर फिरंगाण मराठ्यांना देऊन टाकले. यापुढे पोर्तुगीजांचं राज्य हे गोवा आणि गुजरातमध्ये दीव दमण या भागापर्यंतच मर्यादित राहिलं. वसईचा विजय हा फक्त लष्करी विजय नव्हता, तर धर्मांतरणाविरुद्धचा आणि मूळ संस्कृती नष्ट करू पाहणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा हा विजय होता. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये.